अयोध्या से खुश होकर मुंबई लौटने पर श्रीराम भक्तों ने अयोध्या में बाबरी मस्जिद को शहीद करने में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहब ठाकरे के कट्टर समर्थक और चेंबूर विधानसभा शिंदे के कार्य सम्राट विधायक तुकाराम काते ने अपने विधानसभा के सैकड़ों श्रीराम भक्तों को निजी खर्च पर अयोध्या धाम की धार्मिक यात्रा का आयोजन कर उन्हें पुण्य प्राप्त करने का अवसर दिया। अयोध्या की यात्रा से मुंबई लोकमान्य तिलक टर्मिनस पर लौटे श्रीराम भक्तों ने हमारे चैनल के पत्रकार से यात्रा का अनुभव साझा किया। इसके साथ ही तुकाराम काते के बारे में क्या कुछ कहा, अब हम उनके विचार आप लोगों तक पहुंचा रहे हैं। अयोध्या आणि काशी शंकर भगवानचं दर्शन आणि प्रभू रामाचं दर्शन आमच्या सर्व चेंबूरच्या नागरिकांनी घेतलेलं आहे आणि मी देवाकडे एवढीच प्रार्थना केली होती की सर्वांना सुखी घेऊन जा आणि सर्वांना सुखी घेऊन ये असं देवाकडे प्रार्थना केली। देवाने ती ऐकली आणि सर्वांना व्यवस्थित देवाने आज या तिलकनगर रेल्वे स्टेशनला घेऊन आलेला आहे। त्यांचं मोठ्या प्रमाणात लोकांनी आमचं स्वागत केलं आहे, त्याबद्दल ज्या ज्या लोकांनी स्वागत केले त्या लोकांचा सर्व धन्यवाद। आणि माझ्याबरोबर ज्या माझ्या माता भगिनी आणि बंधू होते त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही, कुठल्याही प्रकारचा काही मागितलं नाही, काय ना जे आम्ही दिलं ते प्रेमाने त्यांनी खाल्लं। ते गोड असू दे, आंबट असू दे, करू काही असू दे, तरी कुणी नाव ठेवलं नाही, जे आहे ते त्यांनी खाल्लं आणि आमच्याबरोबर यात्रा केली। ही यात्रा प्रभू श्री रामाची होती आणि आमच्या शंकर भगवानची भोलेनाथाची यात्रा होती। ती यात्रा पूर्ण झाली। आम्ही गंगेमध्ये गंगा माताचा सर्वांनी सोबत स्नान केलं, देवाचा गंगे मातेचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही सर्व सुरक्षित आज ह्या तिलकनगर रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत। मी सर्व माझ्याबरोबर आलेल्या माझ्या माता भगिनींना, बंधूंना, माझ्यावर असणारे सर्व कार्यकर्ते, सर्व व्हॉलेंटियर्स यांनी ज्यांची सेवा केली त्या लोकांना आपल्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद देतो आणि प्रभू श्रीरामाला प्रार्थना करतो की सर्वांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं ठेव। आमच्या भोले शंकराला प्रार्थना करतो की सर्वांना सुखी ठेव, भरभराटी कर आणि सर्वांचं चांगलं आरोग्य राहू दे, एवढी प्रार्थना करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता जरा गरमी जास्त आहे, गरमी झाल्यानंतर जरा पाऊस पडला का आणखी एक मोठी ट्रिप जाणार आहे, नंतर थंडीत एक ट्रिप जाणार आहे, परत एक अशा 5 ट्रिप आम्ही प्रत्येक वार्डातून करणार आहोत आणि 5ही वार्डातून सर्व नागरिकांना आम्ही घेऊन जाणार आहोत। आणि आमचे बौद्ध समाजाचे जेवढे लोक आहेत त्यांना बौद्ध गया आणि सारनाथची आम्ही सर्वांना घेऊन जाणार आहे। ती स्पेशल ट्रेन बौद्ध समाजाच्या लोकांसाठी करणार आहे। सर ने इतनी बढ़िया करी कि हम भविष्य में नहीं सोच सकते। सबसे बड़ी बात है कि हमारे साथ में गाड़ी में चल के और व्यवस्था की है। मैंने आज तक ऐसी व्यवस्था, पानी, खाना, नाश्ता जो चाहिए उससे ज़्यादा मिला हमको। हम इसके लिए इनको क्या धन्यवाद दें। काते साहब के लिए तो हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि इनको जुग जुग जीव और ऐसे ही हंसते मुस्कुराते रहिए और हमारे यहाँ सबकी और बहुत बहुत बढ़िया लगा, बहुत अच्छा काम किया। भगवान श्री रामचंद्र जी से मांगे ये काते साहब को हमेशा के लिए ऐसा ही जिताते रहिए और ऐसे ही चेंबूर में नाम करते रहिए और लंबी उम्र देते रहिए। खूप छान वाटली आम्हाला, छान वाटलं आणि त्यांच्यामुळेच आम्हाला हे अयोध्या वाराणसी भेटले। हे जे आधी काही मिळालं नाही, इथून पुढे मिळालं नसतं। मला खूप खूप अभिनंदन वाटतोय की काते साहेबांच्या बरोबर केलं, आम्हाला त्याच्यामुळे दर्शन भेटलं। तर धन्यवाद देणार। नाही नव्हतं कोणी नेलेलं नाही, फक्त याने साहेबांनी आम्हाला नेले। अर्चना राम रेगुडे। आम्हाला काते साहेबांच्यामुळं अयोध्याचं आणि वाराणसीचं दर्शन झालं। आमचे 3 भाऊ नसून हा आमचा आम्ही 14 भाऊ मानला आहे। त्यांच्यामुळंच आम्हाला खूप एन्जॉय पण करता आला आणि खूप छान छान आम्ही हे कार्यक्रम साजरा केला आणि कुठलीच आम्हाला कंप्लेंट अशी आली नाही किंवा कुठलंच आम्हाला काहीच टेन्शन आलं नाही। सगळी सुविधा, अजिबात काही सुद्धा नाही। सगळे आमचे हो खूप खूप मनापासून धन्यवाद। सगळ्यांच्या वतीने अजूनही खूप खूप धन्यवाद देणार।
महिने झाले तर आमदार होऊन सगळ्यांना अयोध्या दर्शन करवलं. पहिले 10 वर्ष झाले ते आमदार कधी घेऊन गेले होते? नाही, नाही घेऊन गेले. पहिल्यांदा आम्ही काते साहेबामुळं अयोध्येचं दर्शन करू शकलो. धन्यवाद. तेवढं कमीच आहे. एखादा आपल्या परिवारासारखं जसे आपण आईवडिलांना नेतो तसं त्यांनी आम्हाला सगळ्यांना नेलं. कशाची उणीव नाही, ना खाण्याची, पिण्याची, बसण्याची, उठण्याची. सकाळपासून दुपारपर्यंत रात्रीपर्यंत सगळ्यांची चौकशी केली. बाबा कोणी राहिले का, कोणी खाल्लं का, सगळ्यांची. पहिले जो 10 वर्ष आमदार होता तो चेंबूरचा तरी पण तसंच होतं. त्यांचा स्वभाव जसा 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी होता तसा आताच आहे. पहिलेचा जो आमदार होता त्यांचा नाही ते काही बघितलं मी सुद्धा नाही त्यांनी. ठीक आहे मावशी, तुम्ही काय म्हणता? त्याला जाऊन आलेत का? खूप समाधान वाटतंय. आज आमच्या ह्या सगळ्या भोळ्या बाबड्या महिला आहेत, ते कधीही अयोध्येला गेल्या नसत्या. कारण काते साहेबांनी आम्हाला अयोध्याची यात्रा दाखवली, काशी दाखवली आणि एवढी सोय आमची जबरदस्त सोय केली. अक्षरशः अख्ख्या ट्रेनमध्ये आम्हाला कळलं पण नाही आम्ही 2000 किलोचा भूमीटरचा प्रवास कधी केला. काते साहेबांनी आज जनतेच्या गळ्यातले ताईतच झालेत. काते साहेबांनी अक्षरशः प्रत्येक महिलेला आंघोळ करताना स्वतः स्टेजवर उभे राहिले. ताई तुम्ही घसराल, ताई तुम्ही पडाल, तुम्ही आंघोळ करा, तुम्ही हे सगळं करा. आणि त्या कृपेमुळे आम्हाला अयोध्या आणि काशीला जाता आलं. त्यांना खूप खूप आशीर्वाद आहे आमच्या सर्वांतर्फे. अशीच त्यांनी प्रगती करत राहावं आणि आम्हाला अजून कुठेतरी देवदर्शनाला घेऊन जावं. हो, खूप मस्त सोय. भूक लागायलाच दिली नाही, तर सतत काही ना काही येत होतं. पाणी वगैरे सर्व सोयी होत्या. काते साहेबांनी आपल्या मुलांना जसं सांभाळून नेलं, हां तसं आम्हाला इथून जातानाही आणि इथून सोडेपर्यंत आम्हाला सोडलं नाही. त्यांनी सगळं दुखणं, कोणाचं काय दुखलं खुपलं तरी खूप त्यांनी आमची सेवा केली. आम्हाला खूप अभिमान वाटतो. ते आमचे आमदार झालेत आणि इथून पुढे तेच असावेत आमच्याशी. सर्वांची मनापासून शिवसेना जिंदाबाद. मी धन्य समजते. माझ्या काते साहेबांचं मी आधी पहिल्यांदा दंडवत घालीन, कारण का असा नेता आम्हाला पहिल्यांदाच भेटलेला असेल. गोरगरिबांना, वयस्कर ज्येष्ठ नागरिक लोकांना आज काशी ही दाखवणं म्हणजे काय खायचं काम नाही. आणि हे आज पुण्य काते साहेबांनी मिळवलेलं आहे. आणि आज 10 वर्षांनी देखील काते साहेब अगोदर आमदार होतेच, आता देखील आमदार झालेत. पण एवढे भाविक आहेत, त्यांना अजून प्रार्थना करून आले आहेत का आमचे काते साहेब आणखीन मोठे मंत्री झाले पाहिजे. आणि हे आशीर्वाद काते साहेबांच्या कायम पाठीशी राहणार आहेत. काते साहेबांचं कौतुक करू तेवढं कमीच आहे. आज आम्ही 2000 लोक गेलो होतो तिथे काशीमध्ये, काशी वाराणसी. आज या ठिकाणी आज आमच्या घरातील देखील लोकांनी कुणी एवढा आम्हाला सुखसोय दिली नव्हती. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत दूध, कॉफी, चहा, नाश्ता कोणतीच गोष्ट आम्हाला काही कमी पडलेली नाही. आणि त्याच्याबद्दल मी माझ्या शाखेच्या वतीने शाखा प्रमुख म्हणून मी काते साहेबांचं एक आणि नागरिक म्हणून मी काते साहेबांचं मनापासून आभार मानते. आणि त्यांना दीर्घायुष्य लावो, अशाच त्यांना वर्षानुवर्ष चांगल्या पिकनिक काढायची ताकद देवो. श्रीराम त्यांना आणखीन ताकद देवो. बस एवढंच बोलेन. नमस्कार, मी वैशाली विलास कोकरे. ये ना जवळ. तुकाराम कात्यांनी जो ही ट्रिप काढली ही खूप चांगली म्हणून सगळ्या विचारांनी काढली. सगळी लोक एकसंगती आली एवढी. आणि खूप ट्रेनमध्ये प्रवास वगैरे सगळं व्यवस्थित होतं, जेवण वगैरे सगळं व्यवस्थित होतं. आणि त्यांचा खूप खूप अभिनंदन की आम्हाला एवढं ट्रिपसाठी आम्हाला हे सगळ्यांना हे केलं, प्रोत्साहित केलं का बाबा तुम्ही या आणि दर्शन घ्या माझ्या मुलं. ते सगळं हे अचीव झालेलं आहे. आता मी कधी विचार करू नाही शकले वगैरे. हां, खूप खूप आशीर्वाद खाते साहेबला, खूप खूप आशीर्वाद की त्यांनी खूप. आणि ती खूप पडले बी. हां, होऊ दे होत्या का नाही, खूप मोठे होत्या ते. आणि परत त्यांचं खूप अभिनंदन. थँक्यू. मी कलावती नंतू भोवरे, मी राहणारी खारदेव नगरमध्ये. पण आमच्या तात्यांनी आम्हाला एवढं दाखवलं, तर आम्हाला एवढं मनासारखं दाखवलं तर एवढं जगण्यात कुठे बघितलं नाही. एवढा त्यांना माझा आशीर्वाद एवढा लागणार, एवढा माझा आशीर्वाद लागणार. तर माझी हाय ती गेली तरी माझी चालेल, पण माझा आशीर्वाद नेहमी असा राहणार. मला एवढा आनंद झाला. मला ती कधी एवढी तीर्थ झालं नाही, पण ह्या टायमाला मला असं तीर्थ झालं. तर दोन्ही आम्हाला मुलगा नसल्यामुळे मला फार आत्माचा मुलगा म्हणून मला रडायला येतं. दुसरं काय मी माझा काते साहेब माझी मुलगा आहे म्हणून मला रडायला येतो. त्या देवानी मला 7 मुली दिल्या, 7 मुली 3च राहिल्या. त्या काते साहेब माझे मुलगा आहे म्हणून मी त्याला मानते. तर दुसरं काही बोलत नाही. पंजाबांच्या
तुकाराम काते यांचे मी खूप खूप आभार मानते, त्यांना धन्यवाद करते. कारण मला आज माझी जी शेवटची इच्छा होती ती पूर्ण झाली. त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते, त्यांना धन्यवाद करते. इंदुबाई संतोष गवारी, ओमकार काळ कमिटी, इंदुबाई संतोष गवारी, संतोष नगर, राहण्याचा ठिकाणा. आणि काते साहेबांना आमचा एवढंच असा नम्रतेची विनंती आहे, तुमच्यामुळे जे आम्हाला आत्तापर्यंत घडलं हे तुमचं कार्य असं पुढं जाऊ द्या आणि सगळ्यांना याचं सहकार्य घडू द्या. आमच्या स्वप्नामध्ये पण अशी यात्रा ही नव्हतीच, पण ही तुम्ही घडून आणली, हे आम्ही मुलंही करू शकत नाही आणि आम्हीही करू शकत नाही. त्यांना धन्यवाद. साहेबांना माझा नमस्कार. त्यांनी श्रावण बाल कसा आपल्या आईबापाला काशीला नेले त्याप्रमाणे आम्हाला पोचवून इथं काशीला दाखवलं. काशी सर्व काही तीर्थ दाखवलं त्यांनी आणि कशात कमी नाही झाली. सर्व व्यवस्थित नाश्ता पाणी अगदी जिथले तिथं सर्व खपत नाही एवढं त्यांनी खायला घातलं. हा त्यांना अगदी माझा आशीर्वाद आहे मनापासून. आम्ही त्यांच्या पाठीशी आहे बस. मोहन गंगाराम बिलारे, चंबूर विधानसभाचे आमदार तुकारामजी काते साहेब यांनी अयोध्या यात्रा काशी सफल करून आमची दिली. आमचं स्वप्न साकार करून दिलं. त्यांनी जेवणाची याची त्याची सर्व काही व्यवस्थित होते. अख्खी ट्रेन बुक केली होती त्यांनी. त्यामुळे त्यांची काही आम्हाला कमतरता भासली नाही. त्यांचे आमच्यावरती फार मोठे उपकार झालेले आहेत. तरी त्यांची आम्ही मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो की असा आमदार कधीही आम्हाला मिळाला नाही चंबूर विधानसभेला. आता आयो आमदार तुकारामजी काते आल्यापासून आमचे स्वप्न साकार. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र आजी. जसं की आपले चेंबूरचे स्थानिक आमदार आहेत तुकाराम काते साहेब, त्यांनी जी तीर्थयात्रा केलेली आहे, तीर्थयात्रेतल्या घाटला चेंबूर रहिवासी 1800 लोकांना ते अयोध्येला तीर्थयात्रेसाठी घेऊन गेलेले आहेत. तर त्या तीर्थयात्रेत तुम्ही काय अनुभवले? अयोध्या काशीमध्ये दर्शन कसे घडले थोडक्यात माहिती सांगा. मी तर म्हणते अजूनपर्यंत मी मातानी होत आली, अजून कोणी नेत्यांनी काय अशी सोय केली नाही, ना कुठं घेऊन गेले नाही, ना कुठं काही अशी साहेबांनी सोय केली. एक घरात पण सोय होत नाही. म्हाताऱ्या माणसापासून तर बारीक मुलापर्यंत अशी सोय केली साहेबांनी. खाण्यापासून तर पुण्यापासून तर सगळं जेवणापासून सगळी सोय केली, राहण्यापासून सगळी सोय केली. आमच्या साहेबाला लाख लाख धन्यवाद. आमचा साहेब मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचावा. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.